हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि तुम्हाला सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। व्हिडिओ तुम्हाला लेटच येतोय। चला तर आता मी सकाळी लवकर उठली आणि उठल्या पहिले तर आंघोळ केली, कारण आज आहे ना सकाळी सर्व काही देवपूजा करायची होती मला, त्यामुळे मग मी सर्व काही तयारी करून ठेवलेली होती। काही रात्री केली, काही सकाळी केली। आणि आता बाहेर आम्हाला पाणी आलं होतं नगरपालिकेचं, त्यामुळे मग मी बाहेरचा ओटा, पायरी, तुळशी वृंदावन सर्व काही धुवून घेते। तुळशी वृंदावन मी रोज नाही धुवत, पण आज आहे ना थोडंफार धूळ वगैरे लागलेले असते त्यामुळे धुतली आहे। आणि बाहेरची फरची, ओट्याची सर्व काही स्वच्छ धुवून घेणार आहे। सकाळी घरातली सर्व काही साफसफाई मी केली होती, फरची वगैरे घरातली सर्व काही पुसून घेतली आणि उंबरट्याचं आज लेपन करायचे, तर त्यामुळे मग बाहेरचं स्वच्छ धुवून घेते। तशी तर बाहेर पावसाची हलकीशी रिमझिम चालूच आहे, त्यामुळे ओटा आधीच ओला झालेला आहे। पण चला तर हे सर्व काही स्वच्छ धुवून घेते, ओटाही धुवून घेते। आणि मिस्टरांना आज मी ना सकाळी मार्केटला लावले, कारण मस्त फ्रेश ताजी फुलं आणायला लावली त्यांना मी। आणि पूजा पण आवरते, कारण तिला पण हॉस्पिटलला जायचे, तर तिची पण आवरावर चालू होती घरामध्ये। तर चला म्हटलं आता ही बाहेरचं सर्व काही स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर मग घरामध्ये पूजा करायची आहे। आजपासून तर श्रावण मासारंभ सुरू झालेला आहे आणि पहिलाच श्रावणी सोमवार आलेला आहे। तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक मंदिरामध्ये महादेवांच्या खूप गर्दी असते, सर्व भाविक दर्शनासाठी जातात आणि घराघरांमध्ये पण पूजा केली जाते। त्यामुळे मग आजचा दिवस खूप छान मस्त प्रसन्न वाटतो, म्हणजे एखादा सण असल्यासारखा वाटतो। श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण येतात आणि खूप भारी वाटतं ना असं पूजा पाठ काही करायची असली तर। मिस्टर पण आले होते, फुलं घेऊन आले होते ते। आणि मी आता इथे उंबरटा स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतला आणि त्यावरती ना हळदीचं लेपन करते। आता हळदीचं लेपन कधी करावं हे तुम्हाला माहितीच आहे, काही शुभ दिवस असला जसं पौर्णिमा किंवा मग मंगळवार, शुक्रवार, एकादशी, एखाद्या शुभ दिवशी असं आपण करतो। तर आज आहे श्रावणी सोमवार, तर आज मला पूजा पण मांडायची घरात ना, त्यामुळे मग हळदीचं लेपन पण मी करते। हळदीचं लेपन करताना आहे ना त्यामध्ये हळद, अष्टगंध, गोमूत्र, गुलाब पाणी हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं दाटसरच लावायचं उंबरट्यावरती। तर उंबरटा माझा सागाचाच बनवलेला आहे मी, तर त्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर त्याला एक प्रकारची चकाकी येते, खूप छान वाटतं। आणि उंबरट्याचं लेपन सुकेपर्यंत म्हटलं चला सूर्यदेवतेला पण जल अर्पण करू, तर सकाळी छान मस्त वाटतं ना असं। तर चला आता तुळशी मातेची ही पूजा करून घ्यायची। तर मी इथे ताट तयार केलेलं आहे, दिवा लावून घेतला, बाहेर थोडीफार हवा चालूच होती। आणि तुळशी मातेची पूजा करताना माझं तोंड मी पश्चिमेकडे केले आहे, पूर्वेकडे पण करू शकतो आपण, पण मी आता तशीच उभी राहिली। तर अशाच प्रकारे आता मस्त पूजा करून घेते। उंबरट्यावरचं लेपन पण आता सुकलेलं होतं, यावरती ना थोडीफार कुंकवाने ना डिझाईन करते, तर छान वाटतं असं मस्त छान दिसतं। आणि आज मी थोडंसं वरपर्यंत लेपन केलेलं आहे उंबरट्याच्या चौकटला। तर चला आता अगरबत्ती पण ओवाळून इथे लावली बाजूला आणि उंबरट्याची ही पूजा करून घ्यायची आहे। तर तुम्हाला माहितीच आहे उंबरट्यावरती आपले 33 कोटी देव वास करत असतात आणि आपल्या घराचं संरक्षण पण करतात, आपल्याला आशीर्वाद देतात। तर रोज संध्याकाळी उंबरट्याची पूजा करून अगरबत्ती लावायची। तर चला माझी उंबरट्याची पूजा झालेली आहे। त्यानंतर इथेच पायरीवरती आता छोटीशीच रांगोळी काढते, छापीनेच काढते, कारण बाहेर पाऊस चालू आहे ना। इथे रांगोळी काढली ना तरी पण थोडीफार पायरीवरती पाणी पडल्यानंतर ती रांगोळी ओली होते, पुसून जाते, त्यामुळे मग थोडीच काढते आता छोटीशी।
आता माझी बाहेरची पूजा सर्व काही आवरली होती, पण घरामध्ये पूजा मांडायची होती. तर महादेवांना जे पण लागतं ना पूजेसाठी ते सर्व काही मी इथे ताटामध्ये काढून ठेवलं आणि बेलपत्र कालच तोडून आणलेलं होतं, तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घेते. बेलपत्र मिस्टरांनीच खुडून ठेवलेला होता. बेलाचा पानाचा देठ असतो ना लांब, तर तो थोडा थोडा खुडायचा, तोडायचा असतो बोटाने, नखाने नाही. आणि बेलपत्र 3 पानाचा किंवा 5 पानाचा महादेवांना आपण अर्पण करू शकतो, वाहू शकतो. आता इथे मी पंचामृत बनवते, तर पंचामृतमध्ये 5 वस्तू वापरतात, म्हणजे दूध, दही, साजूक तूप, मध आणि साखर. 5 वस्तू मिळून पंचामृत तयार करायचं असतं. आता या ठिकाणी सर्व काही पूजेच्या वस्तू मी काढून घेतलेल्या आहे आणि पूजा मांडायची. तर 16 सोमवाराचं व्रत असताना ते पण श्रावण महिन्यापासूनच सुरुवात करतात आणि पहिले मी 5 वर्ष 16 सोमवाराचं व्रत केलेलं आहे, त्यामुळे मग मला पूजा कशी करायची, कशी मांडायची, पूजेला काय काय लागतं हे सर्व मला माहिती आहे. आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडतो ना त्या ठिकाणी आधी स्वस्तिक काढायचं, म्हणजे शुभचिन्ह. तर मी आज पूजा आहे ना गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच मांडणार आहे. तर इथेच मी ना फरची स्वच्छ पुसून घेतली होती आधी, त्यावरतीच मोठं स्वस्तिक काढलंय आणि माझी स्वस्तिक काढायची पद्धत अशीच आहे. तर स्वस्तिकमध्ये टिंब दिल्यानंतरच स्वस्तिक पूर्ण होतं आणि बाजूने 2 छोट्या रेषा द्यायच्या. असं मस्त स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर मग त्यावरती चौरंग असो किंवा मग पाट ठेवायचा आहे आपल्याला. तर मी यावरती चौरंग ठेवलेला आहे. चौरंगावरती पांढऱ्याच रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आपल्याला, कारण महादेवांना आज पांढरंच वस्त्र लागतं. तर यावरती पण एक छोटासा चौरंग ठेवला मी आणि त्यावरती ताट ठेवली तांब्याची आणि दिवा लावून घ्यायचा आहे. तर एक दिवा मी तेलाचा, एक दिवा मी तुपाचाही केला आहे, कारण महादेवांना शक्यतो तुपाचाच दिवा लावला जातो. त्यामुळे मग मी दोन्ही पण दिवे लावून घेतले, कारण कोणतीही पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करायची असते. आणि कोणतीही पूजा करताना आपलं तोंड आहे ना एकतर पूर्वेला पाहिजे किंवा मग उत्तर दिशेला, पश्चिमेलाही चालू शकतं. पण मी आज बसताना आहे ना उत्तर दिशेला तोंड करून बसलेली आहे आणि बाप्पांचं तोंड मी पूर्वेला केलेलं आहे. आणि आता सर्वात आधी मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे. तर बाप्पांवरती आधी ना जलधारा सोडायची, म्हणजे पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर मग पंचामृतने अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना आपण बाप्पांच्या नावाचा मंत्रोच्चार करता करताच अभिषेक करायचा आहे. तर बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर मग आपण महादेवांच्या लिंगाचा, पिंडीचा अभिषेक करायचा. तर अशा प्रकारे बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर मग मूर्ती उचलून घेतली आणि स्वच्छ पुन्हा एका वस्त्राने पुसून घ्यायची. आणि त्यानंतर आता सर्वात आधी इथे मी बाप्पांची पूजा करून घेणार आहे. तर चौरंगावरतीच मी एका साईडला आहे ना इथे छोटासा पाट ठेवला आहे पुढे, त्यावरती अक्षदा टाकल्या, वस्त्रही पण ठेवू शकतो त्यावरती आपण, पण मी अक्षदाच ठेवल्या आणि त्यावरती पण हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि विड्याची पण पाने, इथे खायची पाने असतात ना नागलीची, ती पण ठेवू शकतो, पण माझ्याकडे नव्हती ती, तर त्यावरती आपण गणपती बाप्पांना ठेवायचं. आणि आता महादेवांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पुन्हा आपल्याला चौरंगावरती एक तांब्याचं ताट ठेवायचं आहे. या ताटामध्ये महादेवांची छोटीशी पितळीची मूर्ती असेल ना तुमच्या देवघरामध्ये तर ती ठेवा. त्यावरती पण आपल्याला सुरुवातीला जलधारा सोडायची आहे, पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर पंचामृतने अभिषेक करायचा. आता महादेवांची पिंड ठेवताना जी जलधारा आहे ना ती उत्तर दिशेकडे आली पाहिजे आणि गोलाकार भाग असतो ना पिंडीचा तो दक्षिणेकडे आला पाहिजे. अशा प्रकारे ठेवायची आणि अभिषेक केल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती जलधारा सोडायची आहे. आणि हे सर्व काही करत असताना ओम नमः शिवाय असा मंत्रोच्चार आपल्याला करत राहायचा आहे आणि अभिषेक करत राहायचा. तर अशा प्रकारे आता पिंडीचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा इथे मी छोटासा चौरंग ठेवला आहे आणि त्यावरती एक बेलपत्र ठेवलं आणि त्यावरती आपल्याला पुन्हा महादेवांची पिंड ठेवायची. आता गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून आणि एक फूल व्हायचं. त्यानंतर आता इथे महादेवांना सुरुवातीला आपल्याला भस्म लावायचं आहे. तर 3 बोटांनी भस्म लावायचा महादेवांना आणि त्यानंतर हा चंदन तिलक आहे, तर ओला चंदन असतो ना तर तो मी आणलेला होता, तर तोही लावायचा. त्यानंतर मग अष्टीगंध लावायचा. महादेवांच्या लिंगावरती हळदी कुंकू व्हायचं नाही, हळदी कुंकू पार्वती मातेला वाहू शकतो आपण, पण वरतीने व्हायचं. त्यानंतर आता इथे मी 11 अक्षदा अखंड मोजून घेतलेल्या आहे. जर आपली काही इच्छा असेल, मनापासून तुम्हाला काही मागायचं असेल परमेश्वराकडे, महादेवांकडे, तर तुम्ही 11 अक्षदा मोजून घ्या आणि त्या सोडताना तुमची इच्छा महादेवांना सांगा, तर इच्छा पूर्ण होते. आता ही आपली भावना म्हणजे आपली श्रद्धा आहे, तर मी सांगितलं तुम्हाला, करून बघा. त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आणि आज आपल्याला पांढरं फूल व्हायचं आहे महादेवांना. श्रावणी सोमवार आहे तर महादेवांना पांढरं फुलं वाहणं चांगलं असतं. या ठिकाणी तुम्ही धोत्र्याचं फूल, फळ किंवा मग गोकर्णाचं फूल असतं तेही वाहू शकता.
आणि पुन्हा इथे आता आपल्याला 108 बेलपत्राने अभिषेक करायचा आहे। आता बऱ्याच जणांना बेलपत्र नाही मिळत तर त्यांनी काय करायचं, 108 अक्षदा मोजून घ्यायच्या आणि महादेवांचा मंत्र जाप करता करता 108 अक्षदा व्हायच्या किंवा मग 108 फुलं असतात ती व्हायची, तरी पण तुमचा अभिषेक होतो। या ठिकाणी आता मी बेलपत्राने अभिषेक करता करता महादेवांची जी 108 नावं असेल ना, एकतर ती नावं घ्यायची किंवा मग ओम नमः शिवाय म्हटलं ना तरी पण चालतं। अशा प्रकारे आपल्याला महादेवांचा अभिषेक करून घ्यायचा आहे बेलपत्राने। 108 बेलपत्राचा अभिषेक महादेवांना झाल्यानंतर ही सर्व अर्पण केलेली बेलपत्र आहे ना मी बाजूला सरकवून ठेवली, पसरवून ठेवली, कारण महादेवांवरती जास्त बेलपत्राचं ओझं पण ठेवायचं नाही। त्यानंतर इथे मी सफेद फुलांचा हार आणलेला होता निशिगंधाचा, तर तो व्हायला तुम्ही या ठिकाणी मोगऱ्याचा हार पण गजरा पण वाहू शकता। सफेद फुलं महादेवांना खूप प्रिय आहे। आता इथे आपल्याला फळं ठेवायची, नैवेद्य दाखवायचा आहे, तर मी इथे ना जोडकेळी ठेवली। तर जोडकेळी माता पार्वती आणि महादेवांचंच रूप आहे, तर त्यांना हे फळ खूप प्रिय आहे। आणि खड्याची खडीसाखर ठेवायची महादेवांना, आणि केळी किंवा मग खडीसाखर, दूध, कोणताही नैवेद्य असो महादेवांना ठेवताना त्याखाली एक बेलपत्र ठेवायचं आणि त्यावरतीच नैवेद्य ठेवायचा, किंवा नैवेद्यावरती पण तुम्ही संध्याकाळी उपवास सोडण्याच्या आधी ना एक बेलपत्र ठेवू शकता। तर अशा प्रकारे ही सर्व काही माझी पूजा तर मांडून झालेली होती, पण रांगोळी काढायची बाकीच होती, कारण कोणतीही पूजा केल्यानंतर त्या पूजेभोवती रांगोळी जेव्हा काढतो ना आपण तेव्हा ती पूजा अजून पण छान प्रसन्न वाटते। आणि चला, आज माझी पूजा खूप छान मस्त निवांत झाली। आणि काही ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की ताई श्रावणी सोमवारची पूजा नाही केली का, तर तुम्हाला व्हिडिओ जरा लेट येतोय, पण पूजा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आता सर्वात शेवटी ना आरती करून घ्यायची, तर धूप वाटीमध्ये कापूर ठेवून धूप लावून घेते। एका मुलीची मला कमेंट आली होती की मावशी धूप वाटी म्हणजे काय असतं, कशाची बनते, तर हा धूपच असतो, धूप वाटीचा आकार दिलेला असतो फक्त त्याला, बाकी काही नाही। आणि त्यामध्ये कापूर ठेवायचा म्हणजे ती छान मस्त पेटते। आता प्रत्येक श्रावणी सोमवारची पूजा आपली वेगवेगळी असणार आहे, आणि आजची पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा मी अशा प्रकारे मांडली होती। आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं ना अशी पूजा बघितल्यानंतर, घरातलं वातावरण पण खूप छान आनंदीमय होतं आणि पॉझिटिव्हिटी एक घरात निर्माण होते। उंबरठ्यावरचं लेपन पण खूप छान दिसतंय आज। आता हे सर्व आवरल्यानंतर मग मी ना चहा ठेवते, आणि थोडंसं दूध माझं उतू गेलं, एकदम बारीक गॅस करून मी दूध तापत ठेवलेलं होतं आणि पूजा करत होते पुढे, पण पातेलं जरा आजचं दुधाचं छोटं आहे त्यामुळे ते थोडंसं बाहेर आलं। आता मिस्टरांना आणि मला दोघांना चहा बनवते। पूजा तर गेली होती हॉस्पिटलला, आणि उपवास असला तर घेत असते मी चहा, मिस्टरांना असा नुसता दुधामध्येच करते, पण आज मला घ्यायचं आहे म्हणून मी पाणी टाकलं। तर चला, आता मस्त चहा घेतल्यानंतर मग बाकीची सर्व काही कामाची आवरावर करायची असते, त्यामुळे मग पुढचं काही जास्त मी शूट करणार नाही, कारण दुपारचा वेळ माझा थोडा कामाचा असतो। बऱ्याच ताईंना लाडू मसाले बघायला आवडत नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला ते काही दाखवणार नाही। आणि खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स पण आल्या की व्हिडिओ जरा एवढ्या छोटे छोटे येत आहे, तर मी थोडा व्हिडिओ मोठा करण्याचाही प्रयत्न करेल, आणि तुम्हाला जे काही आवडतं ना ते दाखवण्याचाही प्रयत्न करेल, वेगळे कंटेंट थोडेफार दाखवेल तुम्हाला। चला, आता माझा चहा पण झालेला आहे, मिस्टरांना देते, बाप्पांनाही चहा देते आणि मी पण घेते। चला, मस्त कडक कडक चहा बनवला आहे, या तुम्ही पण चहा घ्यायला। आता माझी पूजा पण झाली आणि चहा घेते मी, तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते। आजचा व्हिडिओ, आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।